असं समजून जर आपलं जीवन पुढे गेलं ना, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. एका श्वासावर सुद्धा आपली सत्ता नाही. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. त्यामुळे प्रत्येक रोपट्यावर इतका जीव लावावा. प्रत्येक रोपटं म्हणजे विठ्ठलच आहे, विठ्ठलच आहे असं समजून जगवावं. असा सुंदर माळा फुलवला होता. आई रुक्मिणी बांधावर उभे आहेत. पांडुरंग परमात्मा सांगतायत, हे बघ माझ्या भक्ताचा माळा. हा कधीच पंढरपूरला येत नाही बरं का, जवळच आहे पण तरी पंढरपूरला कधी येत नाही. कसा मळा फुलवलाय बघ, भक्तीचा मळा आहे. आणि तिकडून समोरून सौभाग्यवती स्त्री येताना दिसली. सोलापुरी साईडला जे मिळतं ते इरकली काठाचं लुगडं नेसलेली, डोक्यावर पदर, कपाळाला रुपया एवढं कुंकू. आता सांगायची गरज नाही, ते म्हणतात ना जुने कीर्तनकार, टिकली तर टिकली. हा, त्यामुळे लाव टिकली लाव असं म्हटलं तरी राग येतो. एवढीशी छोटीशी टिकली सुद्धा आम्हाला नकोशी होते आमच्या मुलींना बरं का. पण आता रुपयाचं अवमूल्यन झालं आपण म्हणूया, त्यामुळे कुंकू गेलं. पण एवढं मोठं टप्पोर कपाळा, रुपया एवढं कुंकू कपाळावरती. आणि खानदानी शालीनता, फार अलंकार नाहीत, गळ्यामध्ये एकच सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्र. आणि प्रचंड तेज चेहऱ्यावर. सावित्रीबाई नाव होतं. डोक्यावर टोपली होती. जेवण घेऊन आले होते आपल्या धन्याला, कारभाऱ्याला. आणि येता 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 समोरनं त्या सावित्रीबाई येताना दिसल्या. तसं पांडुरंग परमात्मा सांगतायत, ती बघ माझ्या सावतोबाची बायको. आणि काय संवाद होतोय दोघांमध्ये हे दोघं जण पाहतायत. सावित्रीबाई आल्या आणि सावतोबांना सांगितलं, धनी ऊन बरीच वर आलेत बरं का, बैलांना मोकळं करा, चारा घाला, पाणी द्या आणि चला बरं जेवायला बसा. भूक लागली असेल तुम्हाला, हे पूर्वी बरं का सगळं. आता या नाही तर बसा, आम्ही गिळून मोकळे आमच्या वेळेला. ही मी निंदा नाही करत आहे बरं का, पण स्त्री मुक्ती, स्त्री स्वैराचार, स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्त्री मुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई आहे की काय, असं विनाकारण मनामध्ये ठसवून बसलो महिला वर्ग. पण असं नाहीये. स्त्री पुरुष भगवंतांची निर्मिती आहे. पुरुष आणि प्रकृतीच्या गुणाकाराखेरीज, माया आणि ब्रह्माच्या गुणाकाराखेरीज सृष्टीची निर्मिती नाहीये. त्यामुळे आदिशक्तीचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई नाही, स्पर्धा नाही. आपण आपलं अस्तित्व टिकवावं, त्याकरता संघर्ष वाटेल तो करायची तयारी ठेवावी, त्यागाची तयारी ठेवावी. हा स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ आहे. आणि या पलीकडे जाऊन काय जुना काळ काय होता हो, शेवटचा माणूस घरामधला आपल्यासाठी जेवायचं थांबतंय, इथे खरी श्रीमंती होती.